उपवासासाठी आपण नेहमीच बाहेरून असे केळीचे चिप्स, बटाट्याचे चिप्स आणत असतोय. तर हेच केळीचे चिप्स आपण मस्त असे घरच्या घरी तयार करू शकतोय. तेही अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये अगदी आपल्या घरच्या तेलामध्ये, जेणेकरून ते छान असं हेल्दीच असणार आहे. तर आता हेच करण्यासाठी आपण आता इथे कच्च्या केळीचाच वापर करायचा असतोय. त्यामुळं कच्च्या केळीचे चिप्स असे खूप छान असे लागतात ते. तर अगदी असं म्हणजे तेलकट पण होत नाहीत, काहीच नाही ते, आणि घरच्या घरी बनवल्यामुळे ते जास्त असं हेल्दी राहतात ते. तर इथे मी दोन्ही प्रकारचे चिप्स केलेले होते. तर आपण ह्याला तिखट टाकू शकतो, मिठाचे कोणाला आवडत असेल मिठाचे आपण करू शकतो. इथे मी दोन्ही बनवलेले होते. थोडंसं असं लाल तिखट एकदम मिरची पावडर असेल ते टाकायचे आणि छान असं भुरभुरून असं हलवायचं. मिक्स करून घेतले की मस्त आपले तिखटाचे आणि मिठाचेही केळीचे चिप्स तयार होतात. तर आता त्यासाठी इथं कच्ची केळी घेतलेली 1 डझन आणली होती, म्हणजे 1 किलोमध्ये 1 डझन आली होती. तर यातले अर्धे आमचे अगोदर करून झाले होते. तर आता इथं 6 केळी होती, तर त्याचीच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं रेसिपी. तर याचे सालं छान असे काढून घ्यायचे ते, आणि ते साल जास्त वेळ अगोदर काढून नाही ठेवायचे. केळी पूर्णतः काळी पडते. त्यामुळे जेव्हा आपल्याला करायचे तेव्हाच आपण याचे साल काढायचे आणि कढईमध्ये तेल छान असं गरम करून द्यायचं, अगदी कडकडीत त्याचं गरम करू द्यायचं. आणि नंतर त्यामध्येच हे केळीचे चिप्स आहेत की नाही ते असे खिसणीच्या साहाय्याने आपल्याला करायचे आहे. ते अगोदर करून केळीचे चिप्स पण करून ठेवायचे नाही, आणि असे केळी पण सोलून ठेवली तर पूर्णतः ते काळे पडते. त्यामुळे हे आपल्याला जेव्हा लागायचे तेव्हाच आपण हे खिसून घ्यायचे, अगदी म्हणजे कढईतच खिसायचं आहे. तर खूप छान होतं ते. तर टाकल्या अजिबात हलवायचं नाही, अगदी 2 ते 3 मिनटं असं फुल गॅसवरती आपण करायचं आहे, जेणेकरून त्याचं क्रंची म्हणजे एकदम कुरकुरीत असे होऊन जातं ते. कडकपणा जो असतो की नाही तसं होत नाही. तुम्ही जर टाकले लगेच कढईमध्ये आणि लगेच हलवले तर ते असे लूज पडले जातात ते. तर लगेच अजिबात हलवायचे नाही, जेणेकरून ते असे कडक असे होऊन जातील. तर आपण छान असं तेल पण त्यातलं निथळून घेतोय. तर आता चांगले असे तयार, तर आपल्याला केळीचे चिप्स तयार झालेले आहेत. आता बाकीचे राहिलेले पण मी आता तळून घेते. तर आता हे उपवास असो किंवा नसो, अगदी तोंडाला चव आणणार पदार्थ, त्यामुळे आपण कधीही करून खाऊ शकतो. आता इथं मला असे मोठेवाले काप करायचे होते, पण त्या खिसणीने काही खिसलं जात नव्हतं. मग त्यासाठी एक जुगाड केला मी, आपण साल काढतो की नाही त्याच्या साहाय्याने मी केळीचे असे लांबोले चिप्स आहेत ते बनवलेले आहेत. तर खरंच खूप छान झाले होते. खिसणीच्या साहाय्याने नाही पडले, पण यानं मस्त असे झाले होते. तर मी त्यानंच करून घेतले. राहिलेले 1-2 केळीचे होते ते. पण आता इथे करता करताच खायचं चाललं होतं मुलांचं, त्यामुळे काय एवढे सगळेच असे राहतील असं नाही. पण अर्धा डझनमध्ये सुद्धा म्हणजे छोटे छोटे केळी असेल तर भरपूर सारे होऊन जातं ते चिप्स. तर रेसिपी जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.